नमस्कार. नेपाळमध्ये निसर्गाने रौद्ररूप धारण केलं असून संपूर्ण गावच गेलं पुराच्या पाण्यात वाहून. नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. भोटीकोशी नदीला आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्याने रस्ते, पूल आणि अनेक भाग अक्षरशः वाहून गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून शेकडो लोक बेपत्ता असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाल्यामुळे बचाव कार्याला मोठ्या अडचणी येत आहेत. नेपाळचे लष्कर, पोलीस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे. मात्र खराब हवामान आणि चिखलाच्या ढिगाऱ्यामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण बनलं आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य वेगाने सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.